आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट, पोलीस अधिकाऱ्यांसोबत अजितदादांची चर्चा। मंत्री उदय सामंतांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत जोरदार बॅनरबाजीच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व केलंय अधोरेखित। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा, गाववाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्यात। राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 168 वर, जेन-1 व्हेरियंटचे ठाण्यात 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गात 1 रुग्ण। नाशिकमध्ये कोरोनाच्या जेन-1 विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत। डेंग्यूच्या लसीवर पुण्यातील ससून रुग्णालयात संशोधन होणार, यासाठी जवळपास 100 रक्ताचे नमुने आता घेतले जाणार आहेत। अन्न भेसळीविरोधात राज्य अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम तीव्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी, मद्य उत्पादकांवर एफडीएची करडी नजर असेल। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक दाखल, मंदिरामध्ये फळांची आकर्षक सजावट। शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 300हून अधिक पालख्या घेऊन हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेत। दत्त जयंतीनिमित्त आज साई मंदिरात जन्मदिन सोहळा पार पडतोय। अहमदनगरमध्ये राहुरीत संगमनेरकडे जाणाऱ्या बसला पिंपरणे गावामध्ये अपघात झालाय, बस उलटल्यानं शालेय विद्यार्थी जखमी झाले। पीएचडी संशोधकांच्या अर्थसहाय्यात वाढ, यूजीसीनं अधिछत्रावृत्तीची नवीन रक्कम ठरवल्यानंतर महाज्योतीचा निर्णय आहे। राज्यातील खासगी नर्सरी, बालवाडी लवकरच राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार। चिमुकल्यांना नर्सरीमध्ये किती वेळ ठेवावं, काय शिक्षण द्यावं, याबाबतचा मसुदा शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला सादर।